नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि कोचिंग क्लासेस अनलॉक कधी हा आजच्या आपल्या वृत्त मालिकेचा विषय आहे. आणि आम्ही आतापर्यंत शैक्षणिक विषयावरच्या समाज उपयोगी अनेक वृत्त मालिका दाखवत आलो आहोत, जसं की विविध विषयांमध्ये ऑफलाईन परीक्षांमुळे होणारी राज्यातली विद्यार्थ्यांची परवड असेल, त्यासोबतच 11वीचे रखडलेले प्रवेश असतील, परीक्षांचा सावळा गोंधळ असेल, तसंच स्पर्धा परीक्षांच्या तारखांचा घोळ असेल, अशा सगळ्या विषयांवरती आपण वृत्त मालिकेतून चर्चा केली आहे. आणि यातलाच आजचा एक तेवढाच महत्त्वाचा विषय, सगळं काही अनलॉक होतंय, मग कोचिंग क्लासेस अनलॉक कधी हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, हा प्रश्न आहे पालकांचा, हाच प्रश्न आहे क्लासेस चालकांचा, इथे येणाऱ्या शिक्षकांचा. कारण कोचिंग क्लासच्या संचालकांच्याकडून आता याची औपचारिक मागणी सरकारच्याकडे सुरू झाली, पाठपुरावा सुरू झालाय. त्यामुळे कोचिंग क्लासच्या शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी देखील या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन क्लासेस सुरू करता येईल का, आणि त्या दृष्टिकोनातून या कोचिंग क्लासेस चालवणारे संचालक तयार आहेत का, त्यांची तयारी आहे का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण विद्यार्थ्याचं शिक्षण सुरू व्हावं ही तर पालकांची आणि विद्यार्थ्यांची देखील इच्छा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मिलिंद मुद्दा असा आहे, तो म्हणजे आरोग्याचा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा. आणि त्याच दृष्टिकोनातून पालक असतील, विद्यार्थी असतील आणि कोचिंग क्लासेस चालवणारे संचालक असतील, या सगळ्यांशी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या या सगळ्यांशी आपण संवाद साधत आहोत. आणि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपले सहकारी आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मिलिंद आपण बारामतीला जाऊया, जितेंद्र जाधव यांच्याकडे. जितेंद्र जाधव आपल्याकडे आहेत. मगाशी जितेंद्र, जसं तुम्ही सांगत होतात, तुमच्याबरोबर काही विद्यार्थी होते आणि काही पालक होते. विद्यार्थी तर ऑनलाईनला आता कंटाळलेत आणि काही विषय समजून घेण्याकरता तुम्हाला शिक्षकांच्या समोर बसणं आवश्यक असतं. अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, आणखीनही काही अडचणी येतात. पण संस्था चालक म्हणजे जे क्लासचे चालक आहेत ते कशा प्रकारे काळजी घेणार आहेत? कारण अंतराच्या नियमाचं पालन करणं बंधनकारक असेल, जरी हे सगळं अनलॉक झालं तरी. मिलिंद सर, आपल्याबरोबर संस्था संचालक देखील आहेत, शिक्षक देखील आहेत आणि विद्यार्थी देखील आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ, आपण कशा पद्धतीने काळजी घेणार आहे. सरकारने जर नियम घालून दिले की तुम्ही 3 बॅचेस करा, तर आम्ही 3 बॅचेसही करायला तयार आहे. एखादी बॅच सकाळी, एक दुपारी, एक संध्याकाळी. त्यानंतर आणि सरकारचं जर विद्यार्थी वर्गावर कंट्रोल असेल की लिमिटेडच विद्यार्थी वर्ग घ्या तुम्ही, तर आम्ही तेवढेही विद्यार्थी ठेवायला तयार आहेत. कारण का सध्या बऱ्यापैकी ग्रामीण भागातला विद्यार्थी या सेक्टरकडे अट्रॅक्ट होतोय. आणि हे जर असं धोरण जर सरकारचं अनिश्चित धोरण असेल तर एक पूर्ण पिढीची पिढी बाद होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपण फक्त शेतकरी आत्महत्या ऐकत होतो, पण काही दिवसानंतर या शोषित वर्गाच्या सुद्धा आत्महत्या सुरू होतील. कारण तो वर्गाला कुठलंच टार्गेट नाही त्याच्यामध्ये. आता सरकारनं PSIचे फिजिकलचे तारखा टाकल्या, तर त्यासाठी ग्राउंडला परवानगी नाहीये. लायब्ररीमध्ये जायचं म्हणलं तर त्यांना रिडिंग रूमला परवानगी नाहीये. म्हणजे सरकार डेट टाकतंय, त्या डेटवर एक्झाम घेतही नाहीये. त्यामुळे पूर्ण आमचा ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तो त्रासून गेलेला आहे. त्याच्यासोबत प्रत्येक संस्थाचालकही त्रासून गेलेला आहे. त्यामुळे कुणीच खुश नाही आणि प्रत्येकावर ह्याच्यावर वाईट अवस्था झालेली आहे प्रत्येकाचीच. क्लासेस सुरू होते असं वाटतंय मिलिंद सर, परवड झालेली विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची. एक विद्यार्थी तर आपल्याकडं अशी आहे की तिचं 2018ला MPSC मधून PSIला सिलेक्शन झालं आणि आता 2020ला निकाल लागलाय. काय सांगशील? 2018च्या बॅचचे स्टुडंट आहे मी आणि मार्च 2020 मध्ये रिझल्ट लागलेला आहे. आणि अजून अद्यापही गव्हर्नमेंटने मेडिकल आणि डॉक्युमेंटची प्रोसेस केलेली नाहीये. आणि अजून असं सांगितलं पण नाही कन्फर्म की आम्ही या दिवशी जॉईनिंग देऊ वगैरे, असं काहीच सांगितलेलं नाही त्यांनी. एक पोलीस अकॅडमी चालवते थ्रुपनवर, आपण सर त्यांच्याकडून जाणू काय केलं पाहिजे सरकार. खरं तर आता पोलीस भरतीची पदांना मंजुरी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्राउंड खूप महत्त्वाचं आहे. PSIच्या सुद्धा पदांसाठी लवकरच फिजिकलच्या शेड्यूल लागणार आहे. त्यामुळे मैदान सुरू करणं गरजेचं आहे. जशी जिमला तुम्ही परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीने खुल्या मैदानावर विद्यार्थ्यांना मर्यादित विद्यार्थी घेऊन किंवा सॅनिटायझर मास्कचा वापर करून काही सोशल तुम्ही जर नियम घालून दिलं तर नियमानुसार विद्यार्थ्यांना मैदानी घेण्यासाठी मला वाटतं परवानगी दिली पाहिजे. तसेच क्लासेसमध्ये सुद्धा जर काही नियम ठरवून दिलं तर नियमानुसार मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या असेल, सॅनिटायझर मास्क किंवा इतर काही जर नियम ठरवून दिलं आणि विद्यार्थी संख्या मर्यादित केली तर मला वाटतं काहीच अडचण येणार. कारण मॉल किंवा इतर सर्वांना परवानगी असल्यानंतर क्लासेसला असे नियमानुसार परवानगी द्यायला काहीच अडचण येणार नाही. सर, आपण पाहिलं विद्यार्थ्यांची देखील परवड होती, शिक्षकांची देखील परवड होती आणि संस्था चालकांची देखील परवड होती. मग सरकारने हे क्लासेस सुरू करायला काय हरकत आहे, असा ह्यांचा प्रश्न आहे. मिलिंद सर. अगदी जितेंद्र,
यानंतर आपण नाशिकला जाणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी मिलिंद सर नाशिकमधून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिकमधल्या विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या संचालकांचं, शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात की आता क्लासेस सुरू झाले पाहिजेत? नक्कीच स्वाती, हा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आपल्या राज्यातला तयार झालेला आहे की जो प्रश्न फक्त शिक्षकांसाठी नाही तर पालकांसाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा निगडीत आहेत. हे सगळे माझ्यावर आता कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत, नाशिक जिल्ह्यातले सगळे प्रमुख कोचिंग क्लासेस संचालक. आपल्याला प्रश्न जर का आपण लक्षात घेतला तर लक्षात येईल की आपल्या राज्याची लोकसंख्या 13 ते 14 कोटी. आपल्या राज्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांची संख्या जवळपास 5 ते 6 कोटी आणि यातले जवळपास 90% विद्यार्थी हे कोचिंग क्लासमध्ये शिकत असतात. आणखी हे सगळे शिक्षक त्यांना शिकवत असतात. राज्यामध्ये कोचिंग क्लासेस 1 लाखाच्या वरती आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या ह्या कोचिंग क्लासेसवर आधारित 25,000 लोकांची म्हणजे 25 लाख कर्मचारी आणि शिक्षकांची पूर्ण आर्थिक जडणघडण सुद्धा त्याच्यावर आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एक सगळ्यात मोठा दिलासा आज मिळाला. तब्बल 7 महिन्यानंतर एकही बळी नाशिकमध्ये गेला नाही. कोरोना नियंत्रणात येतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण हे सगळे शिक्षक संघटना आता आक्रमक झाले आहेत आणि बगावतवर उतरून आलेले आहेत की सरकारनं तुम्हाला परवानगी दिलीच नाही तर तुम्ही सगळे क्लास सुरू करण्याचं ठरवताय. काय सांगाल? हो, निश्चितपणे. कारण गेल्या 7 महिन्यांपासून ह्या क्लासेस संचालकांचे खूप हाल चालू आहेत. शाळा कॉलेजच्या शिक्षकांना वेतन चालू आहे, परंतु अनेक क्लास चालकांपैकी 90% क्लास चालक हे भाड्याच्या घरांमध्ये, भाड्याच्या जागेंमध्ये क्लासेस घेतात. त्यांचं त्या जागांचं भाडं, त्यानंतर घरातले अनेक त्या प्रकारचे खर्च आणि इतर खर्च, यामुळे आजारपण, यामुळे त्यांना हवालदिल त्या ठिकाणी त्या खर्चाने ते झालेले आहेत आणि हा खर्च कसा भागवावा ही त्यांची खूप मोठी चिंता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आता त्यांचे नातेवाईक, मित्र याचमुळे खरं तर तुम्ही या निर्णयावर येत आहे. पण ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून खरं तर विद्यार्थ्यांचं तुमचं शिक्षण चालू आहे, क्लास चालू आहे, अडचणी काय येत आहेत? ऑनलाईन शिक्षणामध्ये सर मुलगा समोर नसतो आणि त्यामुळे त्याला ते फिजिकली आम्ही अंडरस्टँड करायला पाहिजे. मुलाच्या भाव, एक्सप्रेशन जे दिसतात आम्हाला, त्याला अंडरस्टँड झालंय की नाही ते कळत नाही. आणि मुलगा घरात आज असं परिस्थिती आहे की मुलगा ऑनलाईन आहे असं आम्हाला दिसतंय याच्यामध्ये, व्हर्च्युअलमध्ये, पण तो दुसरंच काहीतरी बघत असतो किंवा दुसरंच काहीतरी करत असतो. मोबाईलचे गैरवापर वाढले. पालकांचे आम्हाला फोन येत आहे त्यामुळे की आमचा मुलगा मोबाईलवर PUBG खेळत होता आणि तुमचा क्लास चालू होता की नाही. आणि याचमुळे खरं तर गांभीर्याने घेतलं पाहिजे. खरं तर मंत्रालयामध्ये तुम्ही दारोदार या विषयासाठी फिरतायत. नेमकं काय शिक्षण खातं हे शिक्षण मंत्रालय अंतर्गत येतं का कोचिंग क्लास तुमचे महसूल अंतर्गत येतात? मी लोकमत मार्फत मी 2-3 प्रश्न सरकारला विचारू इच्छितो. माझा पहिला प्रश्न असा आहे की अंदाजे आम्ही 1 लाख कोचिंग क्लासेस आहोत आणि त्याच्यावर आधारित जवळजवळ 25 लाख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. विद्यार्थ्यांपैकी म्हटलं तर जवळजवळ 70% 75% विद्यार्थी आम्ही शिकवत असतो टोटल शिक्षणातला. आणि एवढं असूनसुद्धा आम्ही ॲज अ कोचिंग क्लासेस दुर्लक्षित का? आमच्याकडे कधीच असं मान्यता प्राप्त किंवा एक समाजातला एक चांगला घटक, चांगला व्यवसाय करणारा, समाजाला नैतिक आधाराने चालू देणारा किंवा बऱ्यापैकी काम करणारा असं कधी समजलं जात नाही. प्रश्न आणि समस्या अनेक आहे सरकारकडनं. पण या सगळ्या विषयामध्ये बोरसे साहेब थोडे पुढे याल, सांगाल एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा? सर, आपल्या माध्यमातून मी हे सरकारला सांगू इच्छितो. एक तर क्लासेसला आपण आता बघितली की संख्या जवळजवळ शाळांच्या 5 पट क्लासेसची संख्या आहे. म्हणजे साहजिकच मुलांची विभागणी होते आणि प्रत्येक विभागानुसार त्या गल्लीबोळामध्ये त्या विभागामध्ये क्लासेस आहेत, त्यामुळे मुलांची संख्या विभागली जाते. त्यामुळे शाळा आणि क्लासेस याचं कंपॅरिझन करणं मुळात चुकीचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, मला तर असं वाटतं आता आमचा कुठल्याही प्रकारची आम्हाला शासनाची मदत नाही आहे, कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई आम्हाला मिळत नाही आहे. पण याउलट मी असं म्हणेन सरकारला, जर ज्या पद्धतीनं 17 नंबरचे फॉर्म फक्त बोर्ड भरून घेतं आणि मुलांना पास करण्यासाठी क्लासेसवाले झटून त्यांचा रिझल्ट चांगला लावतात, तसं तुम्ही प्रत्येक पालकाला संधी द्या. प्रत्येक पालकाला संधी देण्याची मागणी करतायत तुम्ही. पण खरोखर तुम्हाला वाटतंय की सरकारच्या माध्यमातून तुमचा हा प्रश्न लवकर सुटेल? हो, आणि सुटायलाच पाहिजे. कारण आता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतंय आणि हे नुकसान काही केल्या कोणतीही शाळा भरून काढू शकणार नाही. त्यामुळे क्लास संचालकांना लवकरात लवकर क्लास चालू करण्याची परवानगी द्यावी आणि आम्ही सगळे नियम पाळून क्लास चालू करू ही आम्ही आमच्या क्लास संचालकांतर्फे ग्वाही देते. नक्कीच विद्यार्थ्यांचा पाया खरं तर 9वी मध्ये मजबूत होतो, 10वी त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते, 12वीचा टप्पा महत्त्वाचा असतो. आणखी तिथेच भूमिका शाळांबरोबर या क्लासेसची सुद्धा आहे. नक्कीच सर, कारण आता सध्या ऑनलाईनमुळे मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते
हार्डली फक्त 10 मिनटं मुलं व्यवस्थित टीचिंगकडे लक्ष देतात, पण 11व्या मिनिटाला जर बघितलं तर विद्यार्थी हा डिस्टर्ब झालेला असतो आणि त्याचं जर प्रॉपर आपल्याला करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला ऑफलाईन क्लासेसची परमिशन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे सगळ्या कोचिंग क्लास संचालकांचं म्हणणं आहे की ऑफलाईन एज्युकेशनची परवानगी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. जवळपास 6 लाखापेक्षा जास्त सरकारी शाळा आपल्या राज्यात आहे आणि आपल्या राज्यात 12 ते 15 हजार खासगी शाळा आहे आणि 4 ते 5 कोटी विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेतात आणि 4 कोटी 3.5 ते 4 कोटी हे कोचिंग क्लासेसमध्ये जात असतात. प्रश्न मोठा आहे. मिलिंद. बरं. आणि प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. नितीन बनसोडे आपल्यासोबत लातूरहून जोडले गेलेत. नितीन, लातूर हे असं ठिकाण आहे जिल्ह्याचं की जिथे मराठवाड्यातूनच नाही तर बाहेरगावहून सुद्धा लोक येत असतात. लातूरच्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमधली एक अर्थव्यवस्था ही खरं तर क्लासेसवर आधारित असलेली अर्थव्यवस्था आहे. देशभर गाजला आहे 10वी 12वीचा पॅटर्न सगळा. विद्यार्थ्यांची तयारी आहे का, पालकांची तयारी आहे का, आणि मुळात क्लासेसवाल्यांची मानसिकता आहे का? कारण मी स्वतः लातूरमधले काही क्लासेस बघितले, जागा छोटी असते आणि विद्यार्थी संख्या खूप जास्त असते. सध्या कोरोनाची काय स्थिती आहे? नक्कीच शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून राज्यभर ओळख आहे. लातूर जिल्ह्यातूनच वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी येत असतात आणि यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणखी जास्त व्हावी म्हणून लातूर शहरामध्ये शेकडो असे कोचिंग क्लासेस आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या. नितीन, तुझा आवाज नीट पोहोचत नाही. आपण काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करूयात. आणि त्याआधी मग आपण जाऊयात बीडला. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी बीडमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, एकूणच बीडचा आपण विचार केला तर त्या ठिकाणची कोरोना परिस्थिती आणि आत्ता जी मागणी आहे कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांची की कोचिंग क्लासेस सुरू झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांचं देखील तसंच म्हणणं आहे, पालकांचं देखील म्हणणं आहे, पण कुठेतरी काळजी वाटते विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करून तशी हमी देऊन जर कोचिंग क्लासेस सुरू झाले तर मात्र निश्चितच त्याचं स्वागत आहे. पण तशा दृष्टिकोनातून बीडमध्ये तशी तयारी आहे का, या संदर्भात तिथले पालक असतील, विद्यार्थी असतील आणि कोचिंग क्लासेस चालवणारे शिक्षक असतील, काय नेमकी परिस्थिती सध्याची बीडमध्ये? बीड जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचा जो आकडा आहे तो 13,000च्या पार गेलेला आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दर जर पाहिला तर जवळपास 400 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. मात्र आता कुठेतरी ही जी संख्या आहे ती कमी होत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर इथं ग्रामीण भागामधनं बरेच विद्यार्थी बीड शहरामध्ये प्रॉपरली इथं कोचिंगसाठी येत असतात. स्पर्धा परीक्षा आहे, 12वी आहे, 10वी आहे, या ठिकाणी कोचिंगसाठी येत असतात. आणि आता जे क्लासेसवाले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आता क्लासेस चालू करू शकतो. राज्य अध्यक्ष आहेत, प्रोफेशनल टीचर असोसिएशन म्हणून आहे, राज्यातले 50,000 त्यांच्याशी जे खासगी कोचिंग क्लास चालवणारे शिक्षक आहेत ते अटॅच आहेत. आपल्यासोबत विजय भाऊ आहेत जे राज्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की एकूणच आजचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये खरंच हे क्लासेस तयार आहेत का? भाऊ, काय सांगाल, सध्या क्लासेसवाले या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती चालू करण्यासाठी तयार आहेत का? कशा पद्धतीनं तुम्ही मागणी कराल? 100% तयार आहेत. मी सरकारकडे सुरुवातीला ही मागणी करेल की गेल्या 8 महिन्यापासून आपण जसे सर्वच क्षेत्र लॉकडाऊन केले तसं कोचिंग क्लासेस सुद्धा आणि स्वयंस्फूर्तीनं त्यामध्ये उतरलेलं आहे. पण आज 8 महिन्यानंतरचं चित्र काय आहे तर माझी जी असोसिएशन आहे ज्याचा राज्याध्यक्ष म्हणून मी काम करतोय, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, ही एक शिखर संघटना आहे. अनेक वेळा सरकारबरोबर आम्ही संघटनेच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे की यामध्ये 50,000 कोचिंग क्लासेस संचालक आहेत. तुम्ही जे तुमचं मत बनवता हे फक्त 2% संचालक असतात ज्यांच्याकडे खूप मोठी ताकद असते, खूप मोठी संख्या असते आणि त्याच्यावरून तुम्ही सर्वांबद्दलचं मत बनवत असता. परंतु यामध्ये 95 ते 97% कोचिंग क्लासेस संचालक अत्यंत गरीब आहेत. आता बऱ्याच जणांनी व्यवसाय बदललाय, कोणी भाजी विकतंय, कोणी दुकान चालवतंय, हे सगळे अत्यंत अडचणीत सापडलेले आहेत. 50,000 कोचिंग क्लासेसमध्ये जवळपास 2.5 लाख शिक्षक काम करतायत आणि 2.5 लाख शिक्षकांचे जवळपास 10 लाख कुटुंब त्या ठिकाणी संख्या आहे. मग 10 लाख लोकांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहे, याला आपण इग्नोर करू शकत नाही. हे लोक टॅक्स पेअर आहे, त्यातले बहुतांशी लोक हे काही पाकिस्तानहून आलेले नाही. जर आज सगळेच व्यवसाय सुरू होत असतील तर कोचिंग क्लासेस हा व्यवसाय आहे, कारण सरकार आमच्याकडून जीएसटी वसूल करत आहे. आता मुलांच्या सुरक्षेचा विषय काय? 100% मुलांच्या सुरक्षितता विषय आमच्यासाठी प्राधान्यानं घेतलेला आहे, कारण आम्ही जर मुलांची काळजी घेतली नाही तर हे प्रायव्हेट क्षेत्र आहे. 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये हे उद्ध्वस्त होऊन जाईल, म्हणून सगळ्यात जास्त काळजी आम्ही मुलांची घेतोय.
आणि म्हणून मला अपील करायचंय की कोविड-19च्या संदर्भात जे काही आपले नॉर्म्स असतील आपण नियम घालून द्या. एका वर्गात 2 विद्यार्थी बसवायचे का 100 बसवायचे का 50 बसवायचे का 25 बसवायचे, आपण कोणता नियम घालाल तो आम्हाला मंजूर आहे, पण आमचा राईट टू सर्व्हायव्हल, जगण्याचा हक्क तर हिरावून घेऊ नका. माझ्या कोचिंग क्लासेस असोसिएशनमध्ये अनेक लोकांना प्रश्न आहे, म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे की आता आमचा अंत पाहू नका. या बाबतीमध्ये तुम्ही सरकारशी काही पत्रव्यवहार वगैरे केलाय का, निवेदन वगैरे दिले का, सरकारकडनं काय उत्तर मिळतं? 100% आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना निवेदन दिले, जवळपास 18 मंत्र्यांना हँड टू हँड आम्ही निवेदन दिले, आमची व्यथा मांडलेली. कालच मी सांगली, सातारा, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होतो. अक्षरशः लोकांमध्ये क्षोभ आहे की आता आम्हाला थांबवू नका, आम्ही कृपया सरकारकडे विनंती करतोय. पण अनेक वेळा विनंती केल्याच्या नंतर जर विनंती मान्य होत नसेल तर या संचालकांचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रक्षोभ सुद्धा आपल्याला याचे येते. आर्थिक परिणाम तर आहेत, मात्र याच्यावरती जे शैक्षणिक परिणाम आहे ते कशा पद्धतीने असणार आहेत? एकूणच 10वी 12वी असेल, पुढच्याही स्पर्धा परीक्षाचा विषय असेल. अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. मला हे तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल की सध्या MBBS आणि त्या ठिकाणी IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ज्या काही नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशन आहेत, मग नीट असेल, JEE असेल, या एक्झामचं प्रिपरेशन फक्त आणि फक्त कोचिंग क्लासेसमध्येच होतं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण प्रत्येक जिल्ह्याच्या 10 विद्यार्थ्यांची 100 विद्यार्थ्यांची निवड करा आणि त्यांना विचारा की तुम्हाला नीट परीक्षेचं, JEE परीक्षेचं तुमचं प्रिपरेशन कॉलेजमध्ये होतं का. कोचिंगचं आपण नाव सुद्धा घेऊ नका. तुम्हाला ते विद्यार्थी तुम्हाला उत्तर देतील की नाही, कॉलेजमध्ये होत नाही, कारण कॉलेजमध्ये महाराष्ट्र बोर्ड शिकवलं जातं आणि ह्या सगळ्या परीक्षा NCERTच्या परीक्षांचा अभ्यास हा कोचिंग क्लासेस मधून केला जातो. मात्र यामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्याची सुरक्षा असेल, आर्थिकता, यांचा जे कोचिंग क्लासेस चालक आहेत त्यांचा आर्थिकता प्रश्न आहे, शैक्षणिक परिणाम सुद्धा होणार आहे. मात्र यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांची सुरक्षा हा सुद्धा विषय घेऊन आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे पाहणं महत्वाची गोष्ट ठरणार आहे. अगदी खरंय सुरेश. आणि त्यामुळे मिलिंद सर, आता राज्य सरकार ही जी मागणी आहे ती जोर धरतीये आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या देखील भेटीला कोचिंग क्लासेसचे संचालक असतील, पालक देखील त्यांच्या भेटीला जाणार आहे. त्यामुळे नेमका आता क्लासेस सुरू होणार का हा एक प्रश्नचिन्ह आहे. सरकारला यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घ्यायला लागतील, पुढाकार घ्यायला लागेल आणि ठरवायला लागेल की जर का सगळं अनलॉक होतंय तर आता काय काय लॉक राहणार, आणि जर का लॉक राहणार म्हणजे त्याच्यात क्लासेसही आले, जर का क्लासेस नाही उघडणार तर त्याची नेमकी कारणं काय आहेत. अन्यथा मागणी तर सुरूच राहणार. दरम्यान आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत दादरला राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंजच्या इथली, की राज्यभरातले जे कोचिंग क्लासेस आहेत तर त्याच्या संघटनांचे काही प्रमुख नेते, प्रमुख आणि विद्यार्थी हे राज ठाकरे यांना भेटीसाठी पोहोचले आहेत. आणि थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलेल्या पालकांशी, शिक्षकांशी आणि विद्यार्थी देखील या व्हिज्युअल्समध्ये आपण बघू शकतो. विद्यार्थी देखील आपला जो प्रश्न आहे तो घेऊन या ठिकाणी मनसे अध्यक्षांच्या भेटीला आलेले आहेत. या बातमीवरती, या वृत्तमालिकेत या प्रश्नावरती असा संवाद, चर्चा सुरू ठेवणार आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. थोडीशी पुंजी होती फिक्स डिपॉझिटला, ती मोडून आम्हाला उदरनिर्वाह चालवलं आहे. पगार असता तर आम्ही पण त्या ठिकाणी परवानगी मागितली नसती. कोचिंग क्लासेसला परवानगी द्यायला हरकत नाही, निदान जे महत्त्वाचे वर्ग आहेत. आमच्याही आईवडिलांच्या औषध पाण्याचा खर्च आम्हाला करायचा. पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुन्हा एकदा ती थेट दृश्य, कोचिंग क्लासेसचे संचालक राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दादरमधल्या कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आणि याच्यात कोचिंग क्लासेसचे संचालक आणि विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश आहे. अगदी. आणि मिलिंद सर, पालकांचा देखील समावेश आहे. पालकांना देखील निश्चितच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत महत्त्वाची काळजी आहे, ती म्हणजे त्यांच्या खरं तर आरोग्याची. कोरोनाचा काळ आहे आणि या सगळ्यामध्ये शिक्षणासोबतच आरोग्याची देखील काळजी घेऊन, जसं की शिक्षकांनी प्रॉमिस केलेलं आहे, मगापासून आपण गेल्या 2-3 तासांपासून यावरती शिक्षकांचं म्हणणं ऐकून घेते. त्यांची मागणी आहे की आम्ही सगळ्या नियमांचं पालन करून अटी शर्थींसह कोचिंग क्लासेस सुरू करू, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सुरू करा, कारण कित्येक लाख शिक्षक जे आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा कोचिंग क्लासेसवरती अवलंबून आहे. आणि पालकांचं देखील म्हणणं आहे की घरी बसून गेल्या 7 महिन्यांपासून मुलांच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती ही मागणी घेऊन ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. तर कृष्णकुंज बाहेर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देत आहेत. प्रणाली, एकूणच काय चित्र कृष्णकुंजच्या बाहेर, त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या भेटीला आलेल्या पालकांशी आपण संवाद साधू शकतो का?
स्वाती, आत्ताच थोड्या वेळापूर्वी हे पालक, विद्यार्थी आणि त्याचबरोबर कोचिंग क्लासेस सुरू करा या मागणीसाठी जे शिक्षक आलेले होते ते आत्ताच त्यांना कृष्णकुंजमध्ये आतमध्ये घेण्यात आलेलं आहे. थोड्या वेळातच त्यांची राज ठाकरे यांच्याशी भेट होणार आहे. एकूणच 11वीचा प्रवेश असेल, त्याचबरोबर कोचिंग क्लासेस सुरू न होणं असेल किंवा एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक कोंडी, पालकांची होणारी आर्थिक कोंडी या सगळ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. आणि त्याच्यासाठी विद्यार्थी, पालक आणि या शिक्षकांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते आता आतमध्ये गेलेलं आहे. आधीच त्यांना सांगण्यात आलं होतं की फार मोठ्या संख्येनं येऊ नका, अगदी मोजके काही जण या. त्यामुळे इथं काही मोजकेच जण आले होते आणि त्या सगळ्यांना आता आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. तिथं या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. मुख्य म्हणजे आपण बघितलं की 11वीच्या क्लासेसमुळे 11वीचे कॉलेज सुरू न झाल्यामुळे 11वी 12वीच्या क्लासेस जे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी सुरू झालेले नाही आहेत. जे आहेत ते ऑनलाईन आहेत. मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन एज्युकेशनचा काही फारसा प्रॉब्लेम होत नसला तरीही ज्यांचा आर्थिक स्तर कमी आहे किंवा जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही किंवा नेट अवेलेबल करून देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे किमान कोचिंग क्लासेस सुरू करावे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेता येईल. राज्यभरात जर आपण बघितलं तर 45,000 जे आहेत ते रजिस्टर्ड कोचिंग क्लासेस आहेत आणि लाखाहून अधिक जे आहे ते रजिस्टर्ड नसलेले कोचिंग क्लासेस आहे. या कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी असते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस सुरू केले तर किमान त्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान आहे ते टाळता येईल. आणि कोचिंग क्लासेस हे एक मोठं वर्तुळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाऊन आता शिक्षण घ्यायचं, ऑनलाईनला विद्यार्थी कंटाळलेत हा वेगळा भाग झाला. पण कोचिंग क्लासेसशी जोडलेले अनेक शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांनाही आता कोचिंग क्लासेस सुरू करायचे आहेत. मगाशी जसं काहींनी आपल्याशी मराठवाड्यातून आणि अन्य ठिकाणून बोलताना सांगितलं की आमच्याही रोजीरोटीचा प्रश्न आहे. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवून, फार प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवून आम्ही आमचं पोट भरतो. क्लासेस कधी उघडणार आणि आम्ही आमचं पोट कसं भरणार? आमची क्षमता आता संपली. प्रणाली, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. तोपर्यंत अपेक्षा करूयात की विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेसचे प्रमुख आणि राज ठाकरे यांची भेट झालेली असेल आणि काहीतरी आश्वासन त्याला मिळालेलं असेल. दरम्यान जाऊया तर नाशिकला पुन्हा एकदा प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नाशिक सुद्धा असं ठिकाण आहे, असं केंद्र आहे की जिथे क्लासेसचं प्रमाण खूप आहे. मग अगदी MSCIT पासूनचे ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेसचे क्लासेस असतील. त्यांना असं वाटतंय की आता खूप झालं, आता सुरू करा. नक्कीच मिलिंद, आपल्याला माहिती आहे की पुण्यानंतर जर का शिक्षणाचं माहेरघर म्हणून कोणत्या महाराष्ट्रातल्या शहराला म्हणतात तर ते नाशिकला. मुंबई हा कायमच अपवाद राहिलेला आहे आणि नाशिकला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेस, मग ते नर्सरीपासून असो की अगदी थेट NDA मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, रायफल स्कूलला ॲडमिशन घ्यायची असेल तर ते सुद्धा शिक्षण देणारे क्लासेस या ठिकाणी आहेत. आणि ते सगळे शिक्षक अकाउंटन्सीपासून सगळे आपल्या बरोबर आहेत की नेमकं कशा प्रकारचं. खरं तर शाळा आणि कोचिंग क्लासेस यांचं नातंच वेगळं. खरं सांगू का, शाळा ही विद्यार्थ्याची आई असते तर खाजगी कॉलेज हे विद्यार्थ्याची आवडती मावशी सुद्धा आहे. नाही, आवडती मावशी म्हणजे की का हो, काय सांगाल तुम्ही? माय मरो आणि मावशी जगो असं म्हणायचं आहे का? 100% बरोबर आहे, असं नाही म्हणता येणार. कारण शाळा ही विद्यार्थ्यांची आई आहे आणि कोचिंग क्लासेसची मावशी आहे. शाळेमध्ये पण पूर्णपणे तयारी करून घेतली जाते, त्याच्याबरोबरच क्लासेसमध्ये सुद्धा पूर्णपणे तयारी करून घेण्यासाठी जे शिक्षक आहेत हे अतिशय हाडामासाचे असतात आणि त्यामुळे ते पूर्णपणे विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी कटिबद्ध असतात, प्रयत्न करतात. पण खरोखर या प्रयत्नांना यश मिळतं? सर कसं आहे, 7, 21, 90, 180 हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जर 7 दिवस एखादी गोष्ट कंटिन्यू केली तर ती 21 दिवस टिकते. 21 दिवसाची 90 दिवस आणि 90 दिवसाची 180 दिवस. याचप्रमाणे जर एखादा विद्यार्थी 180 दिवस शिक्षणापासून दूर राहत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या अडचणी तो विद्यार्थी विसरून जाईल की काय शिकलेलं, अशी तुम्हाला भीती आहे म्हणून क्लास सुरू करावे असं म्हणणं आहे? क्लास तर सुरू झालेच पाहिजे, कारण सरकारने सांगितलंय ऑफलाईन शिकवा, पण अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडेच नाही आहे. असतील तरी एका पालकाकडे एक मोबाईल आहे आणि 3 मुलं घरात असतात. एकाच वेळेस शाळेतून लेक्चर्स दिले जातील किंवा क्लासेसमधून लेक्चर्स दिले जातील तर त्यांना ते ॲडजस्ट करता येत नाही. अवघड आहे. देशामध्ये आपण जर का बघितलं तर अनेक शाळेत, महाराष्ट्राचा विचार केला तर 6 लाखापेक्षा जास्त या सरकारी शाळा, आणखी डोनेटेड डिव्हाइस उपक्रम सुद्धा सुरू झाला. पण कोचिंग क्लासवाल्यांना ही अडचण कायम आहे. सरकार आमच्याकडे एक उत्पन्नाचं साधन म्हणून बघतं, कारण सरकारला आम्ही प्रोफेशन टॅक्स, इन्कम टॅक्स, GST वेळोवेळी देत आलोय. परंतु जेव्हा सरकारकडून आम्ही मदत मागतोय त्यावेळेस सरकारचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. म्हणूनच GSTला एक्झामटेड करून घ्यावं असं तुमचं म्हणणं आहे का?
ॲज अ CA मी नक्कीच सांगेल की एक्झेम्प्ट करावं आणि 2 कोर्सेस असे आहेत जे पूर्णपणे क्लासेसवर अवलंबून आहे. जसं मी CA केलं, माझे CAचे विद्यार्थी त्यांना कुठलंही कॉलेज नसतं, काहीच नसतं, ते पूर्णपणे क्लासवर अवलंबून आहे. आणि आता 11वीचे ॲडमिशन कॉलेजमध्ये होत नसल्यामुळे जे विद्यार्थी आता 10वी पास झाले त्यांना पण अनेक कॉलेज जे आहेत 11वीचे ते वेगवेगळ्या कॉलेजला सुद्धा ॲफिलिएटेड असतात. Actually that should not be. First of all, I would like to thank IVN Lokmat and CN Networks 18 for raising our issue. सर नक्कीच आमच्यावर खूप अन्याय होतोय आणि कॉलेजेसच्या बाबतीत आज काय बोलणार नाही, पण आमचे जे क्लासेस आहे छोट्या मोठ्यांचे, तर याच्यातले 97% क्लासेस हे अत्यंत सामान्य आहे आणि छोट्या बेसिक नीड्स सुद्धा आम्ही पूर्ण करू शकत नाही. छोट्या बेसिक नीड्स सुद्धा पूर्ण करू शकत नाही. अनेक अडचणी. खरं तर विद्यार्थ्यांना आधार देणारे हे शिक्षक वर्ग किंवा कोचिंग क्लासेस यांनाच आज निराधार झाल्याची भावना आहे. मिलिंद, सरकारनं योग्य ती मार्गदर्शक उपाययोजना करावी, तत्व जाहीर करावी, SOP जाहीर करावी, क्लासेस आम्ही त्या ताकदीनं सुरू करावे. त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांची अर्थात सरकारनं घालून दिलेल्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी करू, पण सुरू करा. मिलिंद, अगदी प्रशांत, पुन्हा एकदा आपल्याकडे येणारच आहोत आणि पालक आणि या शिक्षकांशी तसंच विद्यार्थ्यांशी देखील नाशिकमध्ये आपल्याला संवाद साधायचा आहे. त्याआधी आपण औरंगाबादला देखील जाणार आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद आहे, शिवाय कोचिंग क्लासेस देखील बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून क्लासेस चालकांचा उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न उपस्थित झालाय. आणि याच विषयावरती औरंगाबादमधल्या क्लासेस चालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. नेमकं तुमची काय मागणी आहे कोचिंग क्लासेस संदर्भात सरकारकडे? गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करून आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे त्यांना ही सगळी माहिती देऊन त्या पालकांचं संमतीपत्र घेऊन आम्हाला क्लासेस जे आहे सुरू करण्याची मागणी आम्ही करत आहोत. तुम्हाला काय अडचणी येत आहेत आणि नेमके काय काय तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचणी येत आहेत? बंद शैक्षणिक क्षेत्र हे 7 महिन्यापासून बंद आहे. तरी बरेच क्लासेसवाल्यांचे भाड्यांचा प्रॉब्लेम आहे, घर चालवण्याची आर्थिक परिस्थिती क्लासेसवाल्यांची अतिशय हलाखीची झालेली आहे. बऱ्याच क्लासेसवाल्यांनी सोनं गहाण ठेवलेलं आहे, बऱ्याच जणांनी पर्सनल लोन काढलेले आहे, तेही हप्ते चालू झालेले आहेत, तरी शैक्षणिक क्षेत्र हे चालू होत नाही. हे राज्य सरकार कोणत्या संचालकाची आत्महत्या करण्याची वाट बघतंय का? मला काय वाटतं नेमकं की क्लासेस लवकर सुरू झाले पाहिजे की अजून थोडा वेळ थांबलं पाहिजे? सर, आम्ही एक विद्यार्थी म्हणून अशी मागणी करतो की जवळपास 7 ते 8 महिन्यापासून क्लासेस आणि अभ्यासिका बंद आहेत. त्याच्यामुळं होतं काय की अभ्यासामध्ये जे सातत्य असतं ते सातत्य राहत नाही. घरी राहून अभ्यास होत नाही आणि घरी राहून क्लासेस नसल्यामुळे एक डायरेक्शन भेटत नाही. डायरेक्शन नसल्यामुळं की आमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही. अचानक जर परीक्षा झाल्या तर आम्हाला त्याचं आमचा शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होईल. तुमचं काय मत एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण भागातील जे खरे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अशी निःशुल्क दरामध्ये ही जी गव्हर्नमेंटची सेवा देतात त्यामध्ये यांना जो शैक्षणिक खर्च लागतो तो अत्यंत कमी दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. पण शासनाच्या या धोरणांमुळं या विद्यार्थ्यांचं नुकसान हे सर्व प्रकारे आत्ता झालं आहे, मी हे निश्चित सांगू शकतो. सर, मी एक विद्यार्थी म्हणून असं सांगू इच्छितो की बाबा लवकरात लवकर क्लासेस वगैरे सुरू व्हायला पाहिजे आणि कमीत कमी लायब्ररी तरी सुरू व्हायला पाहिजे. कारण की 8-10 महिने झाले हा कोरोनाचं संकट आलेलं आहे. या काळामध्ये येणं जवळपास अभ्यासामध्ये खूपच खंड पडलेला आहे. नाही म्हणता म्हणजे एक ग्रामीण भागातून आलेलो आहेत आम्ही आणि फक्त इथं अभ्यास करण्यासाठी आलेलो असतो आणि परत रूमवर बसून तेवढा का अभ्यास होत नाही. काय सुरू झालं पाहिजे? ॲक्च्युली जसं ऑनलाईन शिक्षण देत आहे तर ऑनलाईनमध्ये एवढं समजत नाही आहे. जे ऑफलाईनमध्ये असतं की सर डायरेक्टली शिकवता आणि रेग्युलरली होमवर्क वगैरे चेक करणं तर ऑनलाईनमध्ये होत नाही आहे. तर माझं असं मत आहे की जर कोचिंग क्लासेस स्टार्ट झालं तर त्याच्याने म्हणजे ते वेगळंच असतं की सर त्याच्यावरून ॲक्च्युअल पूर्ण सब्जेक्ट्स कळले जाते. शासनाने निर्णय घेऊन ही कोचिंग क्लासेस जी आहे तर ती सुरळीत करावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. तेव्हा शहर कोणतंही असो स्वाती, महाराष्ट्रातलं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर किंवा आपण बघितलं तसं औरंगाबाद किंवा अन्यही एखादा शहर, सगळ्यांना असं वाटतं की आता सगळंच अनलॉक होत आहे, कोचिंग क्लास सुद्धा अनलॉक करा.
आणि त्यामुळे आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतं आणि हाच शिक्षकांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठीच आमची ही वृत्तमालिका आहे. यातून काही तोडगा निघतो का आणि जे प्रश्न आहेत पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे त्यावर उत्तर सरकार काही देतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही वृत्तमालिका, हा संवाद असा सुरू राहणार आहे. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. थोडीशी पुंजी होती फिक्स डिपॉझिटला, ती मोडून आम्हाला उदरनिर्वाह चालवला आहे. पगार असता तर आम्ही पण त्या ठिकाणी परवानगी मागितली नसती. कोचिंग क्लासेसला परवानगी द्यायला हरकत नाही, निदान जे महत्त्वाचे वर्ग आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतची खास वृत्तमालिका, ती म्हणजे कोचिंग क्लासेस अनलॉक कधी. अगदी. आणि यानंतर आता मिलिंद सर आपण जाऊयात अमरावतीला. अमरावतीमधल्या शिक्षकांचं, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. गेल्या 10 महिन्यांपासून आपण पाहतोय कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत. सोबतच 10वी आणि 12वीत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व काळजी घेऊ, मात्र क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी क्लासेस संचालकांकडून होती. आणि याच विषयीचा अमरावतीतला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. माझ्यासोबत अमरावती शहरातून काही कोचिंग क्लासेस संचालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा नेमकी कोचिंग क्लास संचालकाचे काय अडचण आहे. सर्वात महत्त्वाची अडचण आर्थिक आहेत आणि शिवाय शैक्षणिक पण विद्यार्थ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेले 8-9 महिन्यापासून जवळपास विद्यार्थ्यांचा अभ्यासासोबत संपर्कच संपलेला आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणायला चालू आहे, पण ऑनलाईन शिक्षण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक अडचणी आहेत. काही पालक मोबाईल घेऊ शकत नाही, काही पालक त्या मोबाईलचा रिचार्ज मारू शकत नाही. रिचार्ज मारला तर नेटवर्क नसतं. कधी कधी मुलांचे डोळे दुखतात, मान दुखते, पाठ दुखते आणि म्हणून सुरुवातीला पूरक म्हणून आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ऑनलाईन शिक्षणाचा वापर केला होता. पण ऑनलाईन शिक्षण हे कायमची व्यवस्था होऊ शकत नाही. मला सांगा, कोचिंग क्लास सुरू केले तर तुम्ही सगळी काळजी घ्यायला तयार आहे का. आम्ही कोचिंग क्लासेस जर परवानगी मिळाली तर आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. एका बेंचवर एक विद्यार्थी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क, सॅनिटायझर, रूमची स्वच्छता असेल, सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आम्ही आता कोचिंग क्लासेस सुरू करायला तयार आहे. शासनाने आमची जास्त अंत न पाहता आता कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी. आम्हाला अडचणीशी आहे. 100 विद्यार्थी ट्युशन्सला आहे, परंतु त्यामध्ये फक्त 25 विद्यार्थी ऑनलाईन असतात, बाकीचे काही पाहत नाही कारण त्यांची तेवढी सुविधा नाही. हे मेन प्रॉब्लेम आहे. निश्चितच सगळे जे विद्यार्थी आहेत ते ऑनलाईन नसतात. पालक आपल्यासोबत आहे. मला सांगा नेमकं की तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांचं काय नुकसान होत आहे हे क्लासेस बंद असल्यामुळे. सर्वात महत्त्वाचं सर, शिक्षक जेव्हा शिकवतात ऑनलाईन तेव्हा त्यांच्या समोर विद्यार्थी नसतात आणि विद्यार्थी समोर नसला की शिक्षकांना तो टेम्पो मिळत नाही शिकवायचा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षकही कॉन्सन्ट्रेट पुरेपूर करू शकत नाही. बरेचदा असं होतं की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून शिक्षकांना लक्षात येतं विद्यार्थ्यांना किती समजत आहे. ऑनलाईनमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की विद्यार्थ्यांचा बरं घरी अभ्यास करताना समजा ऑनलाईन क्लासेसही सुरू असले, घरी कोणी आले, पाहुणे आले, काही आलं, आईने आवाज दिला, वडिलांनी आवाज दिला तर मध्ये मध्ये ब्रेक होऊन जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. पोरांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, पुष्कळदा तर नेटवर्क लागत नाही. बरेचदा विद्यार्थी इकडे ऑनलाईन मोबाईल घेऊन बसलेला असतो, तिकडे शिक्षक शिकवण्याच्या याच्यात असतात पण एकमेकांची कनेक्टिव्हिटी राहत नाही. ऑनलाईन क्लासेस खरं तर निश्चितच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं सांगत आहे. विद्यार्थी म्हणून मला सांगतो, तू कोणत्या 10व्या वर्गात आहे, तुझं काय नुकसान होत आहे. मी अभ्यास कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी आहे, वर्ग 10चा. आणि प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा पण मी म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतो, एक तर 4 ते 5 तास आम्हाला त्या मोबाईलवर कंटिन्युअसली बघावं लागते आणि कंटिन्युअसली बघितल्यावर ऑब्व्हियसली डोळ्यातून पाणी म्हणा किंवा डोकं इतकं दुखतं तेवढं ते संपून जातं. पण डोकं त्यानंतर इतकं दुखतं म्हणजे आम्हाला 2 ते 3 तास कमीत कमी झोपच घ्यावं लागते आणि रात्री म्हणजे लवकर झोप येते आणि सकाळी लवकर उठावं लागते, तर म्हणून झोप पूर्ण पण होत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की आता ऑनलाईन क्लासेस बंद झाले पाहिजे किंवा ऑनलाईन क्लासेसमधून त्यांचा व्यवसाय अभ्यास जो आहे तो अभ्यास व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे आता ऑफलाईन कोचिंग क्लासेस सुरू होणे काळाची गरज असल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे, तसंच पालकांचं मत आहे आणि कोचिंग क्लासेस संचालकांचं सुद्धा मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. संजय शेंडे यांचा हा रिपोर्ट अमरावतीतला. आणि जिल्ह्याच्या राज्याच्या अन्यही जिल्ह्यांप्रमाणेच अमरावतीत सुद्धा क्लासेस चालकांना असं वाटतं की आम्ही नियमांचं पालन करू पण आता क्लासेस सुरू करा. आणि यानंतर आपण नाशिकला पुन्हा एकदा जाणार आहोत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी नाशिकमधून तिथल्या पालकांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत.
तर प्रशांत, एकूणच सगळ्यांचं म्हणणं तर आहे की क्लास सुरू झाला पाहिजे, पण ही मागणी जर मान्य झाली तर मुद्दा असा उरतो की त्याचं नियोजन कसं असायला हवं आणि त्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये तशी तयारी आहे का या संस्था चालकांची जे कोचिंग क्लासेस चालवतात? स्वाती, खरं तर हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण नाशिकचा जर का विचार केला तर कोरोना पार्श्वभूमीवर की 7 महिन्यामध्ये सगळ्यात मोठा दिलासा आता मिळाला की एकाही बळीची नोंद झाली नाही. एका दिवसामध्ये 27 बळींची नोंद पर्यंत झाली होती. आतापर्यंत 1,500 बळी गेलेले आहेत आणि याचमुळे कोरोना कुठेतरी नियंत्रण आणण्यासाठी त्या सगळ्याच यंत्रणांनी काम केलेले. पण कोचिंग क्लास तुम्ही चालवताय, तुम्ही मागणी करतायत की क्लास सुरू व्हावे, पण सोशल डिस्टन्सिंग किंवा या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याला तुम्ही परिपूर्ण आहात का? हो सर, नक्कीच आम्ही आहोत परिपूर्ण, आणि आम्ही त्या पद्धतीचं सेटिंगही आधीच करून ठेवलेलं आहे. एका वर्गामध्ये आम्ही मिनिमम, मोठा वर्ग असेल तर मिनिमम 10 स्टुडंट, त्यांच्यामध्ये तितकं डिस्टन्स, अजून सॅनिटायझर, मास्क हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करू आणि त्याची सेटिंग आम्ही आधीच केलेली आहे. आम्ही फक्त शासनाच्या आदेशाची वाट, तुम्ही गाईडलाईनची वाट बघताय, पण शासनाने जर का गाईडलाईन दिली तर प्रत्येक कोचिंग क्लासला सरकारी रुग्णालय किंवा जवळच्या रुग्णालयासाठी कनेक्ट होणं अनिवार्य आहे. काय सांगाल? ते जे अनिवार्य आहे त्याची सगळी प्रोव्हिजन जी आहेत आमच्याकडे, सगळ्या लिस्ट आहेत, सगळ्या डिटेल्स आमच्याकडे आहेत आणि आम्ही विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेऊ. हे याच्यावर आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही जरी कटिबद्ध असलात तरी खरोखर तुम्हाला वाटतंय की ज्या कालावधीतनं गेले 7 महिन्यांपासून आपण जातोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्याच वेळेस त्यांची आरोग्याची काळजी घेऊ शकताय? 100% घेऊ शकतो सर. आम्ही शासनाने दिलेले सर्व निर्देश, सर्व आदेश आम्ही परिपूर्ण पाळून क्लासेस सुरू करायला तयार आहोत. आम्ही तशी प्रोव्हिजन ऑलरेडी करून ठेवलेली आहे. बाकी त्याच्यात शासनाचा आदेशाची वाट बघतोय फक्त आम्ही. आज जरी तुमचे ऑनलाईन एज्युकेशन सुरू असले, ऑनलाईन क्लासेस सुरू असले, तर तुम्ही ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच शिकवता का इतर काही अवगत सुद्धा करत असतात? अभ्यासही शिकवतो आणि जनरल अवेअरनेस पण त्या ठिकाणी येतो की सध्या जी कोरोनाची महामारी चालली आहे याच्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आहे. आणि आता सध्या ही परिस्थिती नाही आहे या ठिकाणी. ऑनलाईन क्लास हा सफिशियंट नाही आहे, ऑफलाईन गेलंच पाहिजे आणि सरकारने त्याला ह्या ठिकाणी परवानगी दिलीच पाहिजे. कारण यात आर्थिक नुकसान फार होतं आहे, शिक्षकांचं नुकसान होतं आहे, क्लास चालकांचंही नुकसान होतं आणि विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे की नाही तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. की म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परिस्थिती ही आहे की 9वी आणि 10वीचे विद्यार्थी ज्यावेळेस क्लास घेत असतात त्यांचा पाया तयार होतो. 11वी 12वीचे अनेक खाजगी क्लासेस हे सरकारी म्हणजे की वेगवेगळ्या कॉलेजला सुद्धा संलग्न असतात. विद्यार्थ्यांचं शिक्षण, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑफलाईन एज्युकेशनची परवानगी द्या. आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. सरकारने घातलेले सगळे निर्बंध कडे कोट पाळू असं आश्वासन देत आहे नाशिक जिल्ह्यातले सगळेच कोचिंग क्लास धारक. बरं प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि ज्या तडफेने हे सगळेजण बोलत आहेत त्यातून लक्षात येतं की त्यांच्या मागणीची किंवा त्यांचा जो आग्रह आहे त्याची तीव्रता किती आहे आणि काय अडचणी कदाचित या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना किंवा कोचिंग क्लासेसच्या संचालकांना त्याला तोंड द्यायला लागत असेल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर आमची ही वृत्तमालिका कोचिंग क्लासेस अनलॉक कधी अशी सुरू राहणार आहे. अगदी छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. थोडीशी पुंजी होती फिक्स डिपॉझिट, ती मोडून आम्हाला उदरनिर्वाह चालवलं आहे. पगार असता तर आम्ही पण त्या ठिकाणी परवानगी मागितली नसती. कोचिंग क्लासेसला परवानगी द्यायला हरकत नाही, निदान जे महत्त्वाचे वर्ग आहेत. आमच्याही आईवडिलांच्या औषध पाण्याचा खर्च आम्हाला करायचा आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतची खास वृत्तमालिका कोचिंग क्लासेस अनलॉक कधी, कारण बाकी सगळंच आता अनलॉक होत आहे. रेल्वे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे, मार्केटमध्ये गर्दी व्हायला लागली, दुकानं उघडलेत, मॉल उघडलेत. एवढंच काय, चित्रपटगृहांना सुद्धा परवानगी मिळते. तर मग कोचिंग क्लासेसला परवानगी का नाही? आणि याच संदर्भात अंबरनाथ मधल्या शिक्षक, विद्यार्थी आणि त्यासोबतच पालकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. कोरोनाच्या काळात कोचिंग क्लासेस बंद असल्यानं त्यांच्या रोजगाराचा प्रश्न शिक्षकांच्या निर्माण झालाय. त्यामुळे कोचिंग क्लासेस अनलॉक करण्याची मागणी जोर धरते. हे क्लास सुरू करण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि याच बाबत अंबरनाथ मधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. कोरोनाच्या काळामध्ये कोचिंग क्लास अनलॉक कधी होणार या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. थेट विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. क्लासेस सुरू झाल्या पाहिजेत का या काळामध्ये? अर्पिता, काय सांगशील? कितवीला आहेस तू आणि क्लासेस संदर्भात काय मत आहे तुझं? सुरू झाल्या पाहिजेत का तुमच्या क्लासेस? माझं नाव हर्षिता आहे, मी 5वीत आहे आणि मला हे बोलायचं आहे की स्कूल चालू नाही झाले अजून पण कोचिंग क्लास कसे सुरू होतील?
आणि जर सगळी मुलं एकत्र आली तर त्याच्यामध्ये एकाला जरी लागण झाली तर तो सगळ्यांना लागण होईल. क्लासेस सुरू झाल्या पाहिजेत का? काय मत आहे तुमचं या संदर्भात सगळं? तसं झालंही पाहिजे, कारण की कोचिंग क्लासेस म्हणजे आम्हाला थोडंसं काय त्याच्यातून शिकायला भेटेल. पण जर करोना काळामध्ये घ्यायचं झालं तर सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, सॅनिटायझर केला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या नियम पाळून म्हणजे सगळं केलं पाहिजे तर जाता येईल. संमिश्र प्रतिक्रिया आहेत, मात्र या प्रतिक्रियेवर शिक्षक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात की काही मुलांना वाटतं की सगळ्या खबरदारी जर घेतल्या तर ट्युशन्स किंवा कोचिंग क्लासेस सुरू करायला काय हरकत नाही आहे. मात्र पालकांचं किंवा शिक्षकांचं काय मत आहे? सर, संमिश्र प्रतिक्रिया आहे पाहिलं मुलांची. एके ठिकाणी म्हटलं जाते की कोचिंग क्लासेस सुरू व्हाव्यात, दुसऱ्या ठिकाणी म्हटलं जाते की सध्या तरी सुरक्षित नाही आहे. कसं झालं की काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, पालकांच्या मनामध्ये भीती आहे, तर काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया आपण आता ऐकलेल्या आहेत. पण आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करता एकंदरीत विद्यार्थ्याची सुरक्षा आणि या शिक्षकांचा रोजगार या दोन्हींचा जर ताळमेळ जुळवायचा असेल तर शासनाचे नियम आणि ज्या अटीका असतील त्याचं तंतोतंत पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यातून कोणतीही वाईट गोष्ट उद्भवणार नाही याची काळजी मात्र सर्वांनी घ्यायला पाहिजे. कारण आता सध्या काळ कसा आहे आपण पाहतोय, रुग्णांची संख्या कमी जास्त होताना आपल्याला दिसते आणि या सगळ्या गोष्टीवर मुलांची सुरक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी रोजगाराचा प्रश्न आहे, आज ना उद्या रोजगार उपलब्ध होणारच आहे. पण जर का एखाद्या विद्यार्थ्याला लागण झाली आणि त्या विद्यार्थ्यावर जर संकट कोसळलं तर भविष्यामध्ये अडचण निर्माण होतील. पण या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ शासनाने जुळवावा अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे की रोजगार आत्ता जरी नसले तरी भविष्यात ते उपलब्ध होणार आहेत. मात्र मुलांच्या सुरक्षेचा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक इतर सगळ्या शासनाच्या नियमांचं पालन करून कोचिंग क्लासेस सुरू व्हाव्यात. मात्र सुरू होण्यासाठी देखील त्या ठिकाणी तंतोतंत सगळे जे नियम आहेत त्यांचं पालन होणं गरजेचं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया मिळते. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. तेव्हा कोचिंग क्लासेस अनलॉक कधी ही न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका सुरूच राहील. आणि थोड्याच वेळात या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या वृत्तमालिकेमध्ये अधिक अपडेट घेऊन राज्यभरातले लगेच परत येतो पुढच्या बुलेटिनमध्ये. तेव्हा बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.